विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, आज आपण सराव संच 28 सोडून पाहणार आहोत की जो गुणोत्तर आणि प्रमाण याच्यावर आधारित आहे. बरोबर. अतिशय सोपं असतंय. तुम्हाला फक्त छोट्या छोट्या गोष्टी यातल्या समजल्या की समजून जाणार आहे. गणितासारखा सोपा विषय नाही आणि जितका मोठा प्रश्न तितकं त्याचं उत्तर सोपं. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. सुरुवात करायची का आता? चला सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रश्न तर वाचला पाहिजे. प्रश्न वाचलाय पहिल्यांदा. काय आहे प्रश्न? प्रश्न पहिला आहे, खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. आणि या ठिकाणी 6 प्रश्न दिलेले आहेत. आपण त्यातला एक एक सोडवून घेणार आहे. आता काय म्हटले पहा, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी प्रमाण काढायचे. कोणाचं प्रमाण? पहिल्या संख्येचं. मग अंश छेद रूपात लिहायचे. आपण आता हा प्रश्न पाहतोय 24 आणि 56. कोणाचं प्रमाण? 24 आणि 56 हे घेतो आपण आता. कोणाचं प्रमाण? पहिल्या संख्येचे. कोणाशी? दुसऱ्या संख्येशी. पहिल्या संख्येचे. कोणाचे? पहिल्या संख्येचे. मग अंश छेद रूपात लिहिताना इथे लिहायचं पहिली संख्या. काय लिहायचं? पहिली संख्या. बरोबर. पहिल्या संख्येचे. कोणाशी प्रमाण काढायचे आपल्याला? दुसऱ्या संख्येशी. मग खाली लिहायचं दुसरी संख्या. आणि इथं बरोबरचं चिन्ह द्यायचं. बरोबर. आता पहिली संख्या कोणती आहे? ती जी सुरुवातीला दिली ती पहिली संख्या 24. दुसरी संख्या कोणती आहे? जी खाली लिहिली ती 56. लिहिलं. आता यांचं प्रमाण काढायचंय. प्रमाण काढायचंय. पहा आता 24 आणि 56 तसंच लिहायचा. या संख्यांना, या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो ते शोधायचे. कोणत्या संख्येने भाग जातो? की या दोन्ही संख्या त्या संख्येच्या पाड्यात पाहिजेत. अशी कोणती संख्या आहे? कोणती आहे बरं? बरोबर 8 आहे. 8 च्या पाड्यात आहे. मग दोघींना काय करायचं? 8 ने भागायचं. 8 त्रिक 24, 8 7 56. आता पुन्हा 3 आणि 7 कोणाच्या पाड्यात आहेत का शोधायचं. आहेत का 3 आणि 7 कुठल्या पाड्यात? नाही. या दोन्ही तर मूळ संख्या आहेत. म्हणून पहिली संख्या कोणती होती? 24 चे 56 शी असलेले प्रमाण पहिल्या संख्येचे म्हणजे 24 चे 56 शी असलेले प्रमाण 3/7 असं लिहायचं. शेवटी झालं आपलं. संपलं उत्तर. एवढंच करायचंय. कळलं? आता पुढे पाहूया. आता पुढचा प्रश्न. या ठिकाणी म्हटलंय 63 आणि 49. बरोबर. काय लिहायचे आपल्याला? पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण. मग परत लिहायचं आपण पहिली संख्या. काय लिहायचं? पहिली संख्या. खाली काय लिहायचं? दुसरी संख्या. पहिल्या संख्येच्या दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण. पहिली संख्या कोणती आहे? 63. दुसरी संख्या कोणती आहे? 49. बरोबर. मग आता 63 ला 49. आता शोधायचंय 63 आणि 49 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी अगदी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. कशाने भाग जातो बरं या दोघांना? आठवा बरं जरा. मला तरी येतंय. तुम्ही आठवा थोडा. 63 आणि 49 कशाने भाग जातो? बरोबर. हुशार आहात तुम्ही. 7 ने भाग जाते. बरोबर. मग काय ना 7 9 63, 7 7 49. मग काय लिहिणार आपण? 63 चे 49 शी असलेले प्रमाण किती आहे? 9/7. आता 9 आणि 7 कुठल्या एका पाड्यात नाही किंवा ते असं भाग जाणार नाही त्यांना. आता हा झाला प्रश्न क्रमांक 2. आता पाहूया यातला प्रश्न क्रमांक 3. पहा या ठिकाणी दिले. तिसरा प्रश्न दिला आपल्याला 52 आणि 65. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण. पहिली संख्या वरती. पहिली संख्या. बरोबर.
आता तुम्हाला पटकन समजलं असेल कसं सोडवायचं ते, समजलंय ना? तुम्हाला समजलं असेल कसं सोडवायचं ते. वरती लिहायचं 52, दुसरी संख्या आहे 65. आता या दोन्ही संख्या कशाच्या पाड्यात आहेत किंवा कशाने भागल्या जातात दोघींना पण छोटं करायचं, त्याचं संक्षिप्त रूप करायचं आपल्याला. पुस्तकामध्ये गुणाकाराच्या रूपात दिले पण ते तुम्हाला समजलं नसतं म्हणून असं शिकवतो. आता पहा कशाने भागलं जातंय, 52 आणि 65 13च्या पाड्यात आहेत बघा. 13 चौक 52, 13 पाची 65, किती आलं 4 5 किंवा 4 चे 5. मग लिहायचं 52 चे 63 शी असलेले प्रमाण किती आहे 4/5. अतिशय सोपा आहे बरोबर. आता हा तिसरा प्रश्न संपलाय. मी चौथा प्रश्न जो आहे तो इथे घेतो लिहून. चौथा गणित पहा काय दिलं आपल्याला. चौथं गणित पहा 84 आणि 60 आहे. काय आहे 84 आणि 60. मग पहिली संख्या छेद दुसरी संख्या सोडवतोय ना आपण. पहिल्या संख्येच्या दुसऱ्या संख्येचे असलेले प्रमाण. पहिली संख्या दुसरी संख्या. पहिली संख्या किती आहे 84, दुसरी संख्या आहे 60. पहिली संख्या 84, दुसरी संख्या आहे 60. मग 84 छेद 60 तसंच लिहूया आपण. या दोघी कशाच्या पाड्यात आहेत, मोठ्यात मोठी शोधायची. छोटी शोधली की परत आपल्याला पुन्हा भागाकार करावा लागतो. पाडे पाहिजे. कशाने भागला या दोघींना पण 12 ने जाते. 12 12 साठी 84 12 पंचे 60. आता 7 आणि 5 मूळ संख्या आहे. मग या ठिकाणी लिहिणार आपण 84 चे 60 शी असलेले प्रमाण किती आहे 7/5. ओके. आता प्रश्न क्रमांक 5. हे दोन्ही प्रश्न पुस्तक मी या ठिकाणचे आता तुम्ही लिहून घ्या नोटबुक मध्ये. मी शिकवता म्हणजे तुम्हाला पण जमून जाईल ते, किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी तरी चालेल. नंतर पाहत असाल तर इथं 5वा प्रश्न आहे 35 आणि 65. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येचे असलेले प्रमाण. आता या ठिकाणी पहिली संख्या काय आहे, पहिली संख्या 35 आहे बरोबर, छेद दुसरी संख्या बरोबर. आता पहिली संख्या किती आहे 35, दुसरी संख्या आहे 65. आता तुम्ही विचार केला तर या दोन्ही संख्या तुम्हाला अशा एका पाड्यात पटकन सापडणार नाहीत कुठं, पण तुम्ही कसोट्या शिकलाय, विभाज्यतेच्या कसोट्या. या दोन्ही संख्यांच्या एकच खाली काय आहे 5 आहे आणि इथं सुद्धा 5 आहे. म्हणजे या दोन्हींना कशाने भाग जातोय 5 ने भाग जातोय. पाड्यात सापडत नाहीत मग त्यांचं विभाज्य शोधायचं 5. मग 35 ला इथं परत लिहा वाटल्यास डायरेक्ट लिहिलं मी 35/65. या दोघींना 5 ने भागूया आपण. 5 साथे 35 आणि 65 ला 5 ने भागितलं तर किती येते 13 येते. मग 35 चे 65 शी असलेले प्रमाण काय आहे 7/13. 35 चं 65 शी असलेलं प्रमाण किती आहे 7/13. आता याचा शेवटचा प्रश्न 6वा, म्हणजे या प्रश्नातला शेवटचा प्रश्न. अजून खूप क्वेश्चन बाकी आहेत यातले. 121 आणि 99. 121 आणि 99. मग पुन्हा लिहूया पहिली संख्या खाली लिहूया दुसरी संख्या. पहिली संख्या कोणती आहे 121, दुसरी संख्या आहे 99. त्याच्या पुढे ती लिहिली, पहिलीच्या पुढे पहिली, दुसरीच्या पुढे दुसरी. आता या दोन्ही संख्यांना कशाने भाग जातो, तर मित्रांनो या दोन्ही संख्यांना 11 ने भाग जातो बघा. कशाने भाग जातोय 11 ने. 11चा वर्ग संख्यापाठ पाहिजे तुमच्या. जर 11चा वर्ग पाठ असेल तर तुम्हाला पटकन आठवणार आहे. 11 ला 121 ला 11 ने भागले गेणार आहे 11 आणि 11 9 99. अगदी छोट्या आलं गेले. हे तर छोटे आले पाहिजे, यांचे पुन्हा विभाजक नसले पाहिजे किंवा हा पुन्हा कशाने भाग गेला नाही पाहिजे. असं छोटं उत्तर आलं
तर ते त्याचं प्रमाण असतं. मग आपण लिहूया या ठिकाणी 121 चे 99शी असलेले प्रमाण किती आहे? 11. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 1 होता. आता पाहूया प्रश्न क्रमांक 2. मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न वाचूया आणि मग कसं सोडवायचं ते पाहूया. आता पहा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. इथं सुद्धा पहिली राशी म्हणजे पहिली संख्या असेल काय ती, पण या ठिकाणी एकक दिलेला असणार आहे तुम्हाला, आणि दुसऱ्या राशीशी असणारा गुणोत्तर काढा. तर या प्रश्नामध्ये एकूण 9 प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी 3 दिलेले आहेत, तिसरा झाला की चौथा लिहूया. आता पहा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर. या ठिकाणी मी पहिला प्रश्न बघतो. आता 25 मणी आणि काय आहे 40 मणी. मणी माहिती आहे ना, मणी माळेचे मणी, बरोबर, माळेचे मणी. तर आता पहा कसं सोडवायचं आहे हे. पहिली राशी घ्यायची. आता यातली पहिली राशी कोणती आहे? 25 मणी. दुसरी राशी कोणती आहे? 40 मणी. आणि यांचा आपल्याला गुणोत्तर लिहायचं, म्हणजे 25 मण्यांचे 40 मण्यांचे असणारे गुणोत्तर लिहायचे. मग पहिल्या राशीचे मग पहिली राशी वरती घ्यायची 25 मणी. दुसरी राशी कोणती आहे? 40 मणी. आता यांचं गुणोत्तर काढायचे. कसं काढायचं तुम्ही शिकलाय. 25/40, बरोबर. दोघे सुद्धा एका पाड्यात आहेत कोणत्या तरी. आठवा सोडवता पटकन पहिला प्रश्न समजला असेल तर हे सोपं आहे सोडवायला. आठवा कोणाच्या पाड्यात आहेत? दोघी 5च्या. मग दोघांना 5ने भागायचं. 25 ला 5ने भागलं तर किती येणार? 5 25. 40 ला 5ने भागल्यावर किती येणार? 5×8 = 40. 5×5 = 25. 5×8 = 40. मग आपण लिहू शकतो या ठिकाणी 25 मण्यांचे किंवा 25 मणी किंवा 25 मण्यांचे पहिल्या राशीचे म्हटले ना, 25 मण्यांचे 40 मण्यांची असलेले गुणोत्तर किती आहे? 5/8. बरोबर. या अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. सोपं आहे ना, पहिल्या प्रश्नासारखंच आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? 40 रुपये आणि 120 रुपये. 40 रुपये आणि 120 रुपये यांचं गुणोत्तर लिहायचं. सोपं आहे. वरती काय लिहिणार? मग 40 रुपये, खाली काय लिहिणार? 120 रुपये, बरोबर. आता इथं काय येणार? 40 आणि 120. आता ह्या मोठ्या संख्या आहे, पण त्याच्या शेवटी 0 आहे. मग असं आलं की काय करायचं सांगतो, लक्ष द्या. शून्यांची जोडी आहे ना, ती कट करायची. एक 0 असेल तर खालचा पण एक 0 कट करायचा. म्हणजे ह्या शून्याला हा एक 0 घेतला तर हा 0 त्याची जोडी कट करायची. म्हणजे एक वरचा एक खालचा कट करायचा. आता किती उरले? 4/12. म्हणजे आपला भागाकार करायला किंवा उत्तर काढायला सोपं जाते. बघा काय केलं कळलं ना, 0ला 0 घालवला. आता पुढे पहा, 4 आणि 12 4च्याच पाड्यात आहेत. 4 आणि 12 4च्याच पाड्यात आहेत. मग दोघांना 4ने भागलं. 4 × 4 4 × 12 किती आलं? 1/3. बरोबर. मग आपण असं लिहिणार 40 रुपयांचे 120 रुपयांशी असलेले गुणोत्तर काय असणार? 1/3. कळलं का? ठीक आहे. आता हा दुसरा प्रश्न आपला संपला. 40 रुपये आणि 120 रुपये. आता तिसरा नीट बघा बरं का. तिसरा थोडासा वेगळा आहे. तिसरा थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी तिसरा प्रश्न लिहितोय पहा. आता याच्यामध्ये आपण आता जरा वेगळ्या पद्धतीने लिहूया. या ठिकाणी आपल्याला म्हटले 15 मिनिटे
आणि म्हटले 1 तास। मी या ठिकाणी एक अंक देतो, कारण की या ठिकाणी बघा 15 मिनिटे आणि 1 तास, याचं एकक आहे मिनिट आणि याचं एकक आहे तास। यांचं सरळ सरळ असं गुणोत्तर काढता येत नाही। 15 मिनिटे एकक सारखं नसलं, युनिट सारखं नसलं त्याचं, की त्याचं सरळ सरळ गुणोत्तर लिहिता येत नाही। इथं रुपये होते, इथं रुपये होतं, म्हणून आपण सरळ सरळ लिहिलं डायरेक्ट। मग आपण या ठिकाणी पहिली राशी लिहूया 15 मिनिटे, हे उत्तर आहे आपलं। पहिली राशी लिहिली 15 मिनिटे आणि दुसरी राशी लिहिली 1 तास। आता बघा मी काय करतोय, आता बघा, आता मला सांगा 1 मिनिट मोठा का 1 तास मोठा? 1 मिनिट मोठा का 1 तास मोठा? बरोबर, 1 तास मोठा। मग मिनिटांचं तासामध्ये रूपांतर करायचं नाही। तास जो आहे ना, तास मोठा आहे ना मिनिटापेक्षा, मग तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं। मग 15 मिनिटे आहेत ना, ते 15 मिनिटे तशीच ठेवायची। पहिली राशी आपली 15 मिनिटे तशीच राहणार आहे, पण दुसरी राशी काय आहे, 1 तास आहे, मग त्या तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं। म्हणजे 1 तास म्हणजे किती मिनिटे, किती मिनिटं? 60। 1 तास म्हणजे 60 मिनिटे। 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं। आता मात्र आपण लिहायला लागायचंय। मग या ठिकाणी पहिली राशी घ्यायची 15 मिनिटे, दुसरी राशी घ्यायची 1 तास, बरोबर। पण आता पुढे परत लिहायचं 15 मिनिटे। आता या 1 तासाचं रूपांतर कशात केलंय आपण? 60 मिनिटांमध्ये केले। कशामध्ये केले? 60 मिनिटांमध्ये केले। आलं का? मिनिटे। आता आपण याचं सरळ सरळ गुणोत्तर करू शकतोय। मग इथे लिहायचं 15, इथे लिहायचं 60। दोघेही नंबर कोणत्या पाड्यामध्ये आहेत? कोणत्या पाड्यात आहेत? 15 आणि 60 कोणत्या? बरोबर, 15च्याच पाड्यात आहेत। पण दोघांना 15 ने भागायचं। 15 ला 15 ने भागलं की येणार 15 एके 15 आणि 15 चोक 60। किती आलं? 1/4। मग आपण लिहायचं 15 मिनिटांचे 1 तासाशी असलेले गुणोत्तर किती असणार आहे? 1/4 आहे किंवा 1/4। ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न तिसरा पाहिला। आता चौथा प्रश्न पाहूया। मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 4 पाहूया। प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला पहिली राशी दिलेली आहे 30 लिटर आणि दुसरी राशी दिलेली आहे 24 लिटर। प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी देतो मी परत वाटल्यास। 30 लिटर पहिली राशी आहे 30 लिटर आणि दुसरी राशी आहे 24 लिटर, बरोबर, लिटर, बरोबर। आता या ठिकाणी आपण पहिली राशी लिहूया 1 म्हणजे पहिली राशी। काय आहे पहिली राशी? 30 लिटर। दुसरी राशी किती आहे? 24 लिटर। आता दोघांचं एकक सारखंच आहे, मग याच्यात काय बदल करायची गरज नाही। मग वरती काय लिहिणार आपण? पहिली राशी म्हणजे 30 लिटर आणि त्याच्या खाली दुसरी राशी लिहिणार 24 लिटर, बघा। मग 30 च्या पुढे 30 लिहिणार, 24 च्या पुढे 24। आता मला सांगा या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात आहेत? 30 आणि 24 एकाच पाड्यात आहेत कोणत्या तरी? कोणत्या आहेत? 6च्या पाड्यात, 6च्या आहेत का? 6च्या। 6 30 आणि 6 24। मग 5/4 झालं त्याचं गुणोत्तर। 6 30, 6 24। मग काय लिहिणार आपण या ठिकाणी? 30 लिटरचे 24 लिटरशी असलेले गुणोत्तर किती आहे? 5/4। किती आहे? 5/4 आहे असं लिहिणार, बरोबर। चौथा प्रश्न समजला असेल तर आता पाचवा पाहूया। पाचवा प्रश्न मी या ठिकाणी लिहितोय, नीट लक्ष द्या। पाचवा प्रश्न काय आहे? 99 किलोग्राम
आणि म्हटले 44,000 ग्रॅम. आता मात्र थोडीशी गडबड आहे पहा. काय गडबड आहे? त्यांचं युनिट वेगळं आहे, त्याचं एकक वेगळं आहे. इथं म्हणले किलो आणि इथं म्हणले नुसतं ग्रॅम. किलोग्रॅम आणि ग्रॅम. मला सांगा 1 किलो मोठा 1 किलोग्रॅम मोठा का 1 ग्रॅम मोठा? बरोबर, 1 किलोग्रॅम मोठा 1 किलोग्रॅम मोठा. बरोबर. मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा पहिली राशी लिहूया 99 किलोग्रॅम. दुसरी राशी लिहूया 44,000 ग्रॅम. मग आता आपण काय करायचे? ग्रॅम जे आहे ते तसंच ठेवायचे, कारण की 1 ग्रॅम ही छोटी राशी आहे, मग 1 किलोग्रॅम ही मोठी राशी आहे. बरोबर की नाही? मग किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करायचे. मग 99 किलोग्रॅम म्हणजे त्याचं ग्रॅम मध्ये करताना त्याला कितीने गुणावं लागणार? 1000 ने, कारण की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणजे 99 किलोग्रॅमचं किती होणार? 99 गुणिले 1000 म्हणजे 99,000 ग्रॅम. बरोबर. आता झाले का दोघांचे युनिट सारखे? इथं पण ग्रॅम आणि इथं पण ग्रॅम. आता आपण सोडवायला मोकळे. आता पहा, या ठिकाणी पहिली राशी लिहूया 99 किलोग्रॅम. त्याच्या खाली दुसरी राशी लिहूया 44,000 ग्रॅम. बरोबर. आता पण 99 किलोग्रॅमचं आपण काय केले? 99,000 ग्रॅम आणि 44,000 ग्रॅम तसंच राहणार आहे. बरोबर. मग पुढे काय लिहिणार आपण? 99,000 ग्रॅम म्हणजे 99,000 लिहूया. आता खाली लिहूया 44,000. बरोबर. आता तुम्ही म्हणाले एवढ्या मोठ्या मोठ्या संख्या आल्यात, आम्ही कसं करायचं? तर मगाशी सांगितले शून्याच्या शून्याला जोड्या कमी करून टाकायच्या लगेच. ही जोडी शून्याला हा शून्य कट होणार इथला, या शून्याला हा शून्य कट होणार इथला, त्यानंतर या शून्याला ही शून्याची जोडी कट होणार. मग उरले किती? लिहूया आपण इथं वाटल्यास 99/44 उरले. किती उरले? 99/44. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे कुणाच्या पाड्यात आहेत ते. कुणाच्या पाड्यात दिल्या? 11च्या. मग 99/44 ला आपण काय करणार? 11 ने भागणार दोन्हीकडे. 11 9 99, 11 4 44. मग तुम्हाला तर माहिती आहे पहिली राशी कोणती होती? 99 किलोग्रॅम चे 44,000 ग्रॅमशी गुणोत्तर किती आहे? 9/4 आहे. असं लिहायचं आहे. समजलं? अतिशय सोपं आहे हे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न काय आहे पहा. सोपा आहे तो सुद्धा. 6वा प्रश्न आहे 1 लिटर आणि 250 मिलीलीटर. इथं सुद्धा एकक सारखं नाही. इथं लिटर म्हणलंय, इथं मिलीलीटर म्हणलंय. बरोबर का? सारखं नाहीये. मग काय करायचं? पहिली राशी लिहूया 1 लिटर, दुसरी राशी लिहूया 250 मिलीलीटर. आता मिलीलीटर तसंच ठेवूया, कारण की 1 मिलीलीटर 1 लिटर पेक्षा लहान नसतोय. मग लिटरचं मिलीलीटर मध्ये करूया. 1 लिटर म्हणजे किती मिलीलीटर मित्रांनो? 1000 मिलीलीटर. बरोबर का? 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. बरोबर. मग आता पहिली राशी लिहूया इथं 1 लिटर छेद 250 मिलीलीटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिली आणि 250 मिलीलीटर तसंच ठेवलंय आपण. इथं लिहूया 1000 छेद 250. शेवटी 1 1 शून्य आलं, एक जोडी कट होणार. काय उरले? 100/25. 25च्या पाड्यात आहेत. आता मी जास्त बोलणार नाहीये. 25च्या पाड्यात आहेत. बरोबर. मग 25 चोक 100, 25 एके 25. मग यांचं गुणोत्तर किती आलं? 4/1. मग लिहायचं 1 लिटरचे 250 मिलीशी किंवा मिलीलीटरशी गुणोत्तर 4/1 आहे.
झालं, उत्तर झालं. ओके, आता पुढचा 7वा प्रश्न. 7वा, 60 पैसे आणि 1 रुपया. 7वा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. 60 पैसे आणि 1 रुपया. एक लिहायचं राहिला, प्रश्न तर लिहिला. ओके, आता इथं सुद्धा आपण पाहिलं, पहिली राशी आहे 60 पैसे, दुसरी राशी आहे 1 रुपया. एकक सारखं नाही, इथं पैसा 1 रुपया आहे. मग काय करायचं, रुपयाचे पैशामध्ये रूपांतरित करायचे आणि पैसे तसेच ठेवायचे. पहा, 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे. झालं, पैसे पैसे. आता आपण लिहू शकतोय 60 पैसे वरती आहे, पहिली राशी आहे, मग वरती लिहायचं 60 पैसे. दुसरी राशी खाली आहे, ती लिहायची 1 रुपया. बरोबर लिहिले. त्यानंतर 60 पैसे, 60 पैसे तसेच येणार आहेत, खाली असणार आहेत 1 रुपयाचे झाले 100 पैसे, वरती पैसे खाली पैसे, सारखं झालंय. बरोबर, मग आता काय करणार, 60/100 लिहून घेणार, एक काढून, शून्याला शून्य गेला जोडी, मग उरलं काय 6/10. 2च्या पाण्यात आहेत, 2×6 आणि 2×5 किती आलं त्याचं गुणोत्तर, 3/5. पुढे काय येणार मग, 60 पैशांचे 1 रुपयाशी असलेले गुणोत्तर किती आहे, 60 पैशांचं 1 रुपयाशी असलेलं गुणोत्तर किती आहे, 3/5. ओके, 7वा प्रश्न पण समजला असेल. तर आता 8वा प्रश्न घेऊया आपण, इथं घेऊया 8वा प्रश्न. 8वा प्रश्न. ओके, काय आहे 8वा, 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम. आता जर अशी गडबड आहे, पहिल्यांदा पहिली राशी लिहिली आपण 750 ग्रॅम, दुसरी राशी आहे 1/2 किलोग्रॅम. 1/2 किलोग्रॅम, 1/2 किलोग्रॅम म्हणजे किती, किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करायचंय. 1/2 म्हणजे अर्धा, 1 किलो म्हणजे किती ग्रॅम, 1000 ग्रॅम. मग अर्धा किलो म्हणजे त्याच्या निम्मे किती ग्रॅम. अर्धा किलो साखर आणायला गेला तुम्ही बाजारामध्ये, दुकानामध्ये, तर किती ग्रॅम घेता तुम्ही, अर्धा किलो किती घेता, 500 ग्रॅम. किती घेता, 500 ग्रॅम. बरोबर झालं. आता इथं ग्रॅम झाले, इथं ग्रॅम झाले. चला आता लिहूया, पहिली राशी वरती लिहायची 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम. 750 ग्रॅम तसंच येणार आहे, 1/2 किलोग्रॅम म्हणजे अर्धा किलोच्या वरून 500 ग्रॅम. बरोबर, मग इकडे येणार 750/500. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे शून्याला शून्य गेलं, जोडी घालवायची. आता या शून्याला दुसऱ्या शून्याची जोडी नाही, मग जोडी कट होणार नाही. मग काय येणार 75/50. बरोबर, याला 25 ने भाग जातोय, याला सुद्धा 25 ने भाग जातोय. 25×3 75, 25×2 50. मग किती आलं गुणोत्तर, 3/2. मग या ठिकाणी लिहिणार आपण 750 ग्रॅमचे अर्धा किलोशी गुणोत्तर किती आहे, 3/2 आहे. अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. आता याच्यात एक प्रश्न राहिले पहा, प्रश्न 9वा. त्या ठिकाणी पहा, प्रश्न 9व्या मध्ये काय दिलं आपल्याला, या ठिकाणी मी लिहितोय 9वा प्रश्न. 9वा प्रश्न मी लिहिणार आहे इथं. काय म्हटलंय, 125 सेंटीमीटर. 9वा प्रश्न 125 सेंटीमीटर आणि काय म्हटलंय 1 मीटर. काय म्हटलंय 1 मीटर. याचं 125 सेंटीमीटर पहिली राशी आहे,
दुसरी राशी आहे 1 मीटर. एकच सारखा आहे का? वरती आहे सेंटीमीटर, खाली आहे मीटर. वरती आहे सेंटीमीटर, खाली आहे मीटर. मग मीटरचं सेंटीमीटर मध्ये करूया. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. हे पाठ असेल तरच तुम्हाला सोडवता येणार आहे, हे एकक नाही तर सोडवता येणार नाही. मग या ठिकाणी आपण पहिली राशी लिहूया 125 सेंटीमीटर. दुसरी राशी लिहूया 1 मीटर. पुन्हा पहिली राशी 125 सेंटीमीटर. दुसरी राशी आहे 100 सेंटीमीटर. बरोबर. मग आता 125/100. दोघे सुद्धा कशाच्या पाड्यात आहेत तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे, 25च्या पाड्यात आहे. मग येणार 25 5 125, 25 चौक 100. बरोबर. मग काय लिहिणार आपण? 125 सेंटीमीटरचे 1 मीटरशी असलेले गुणोत्तर किती आहे? असलेले गुणोत्तर 5/4 आहे. अशा पद्धतीने हा दुसऱ्या प्रश्नातील सगळे प्रश्न झालेले आहेत. आता पाहूया तिसरा प्रश्न. पण तो तिसरा प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालाय. तर तिसऱ्या प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ती लिंक तुम्ही पहा आणि पुढचे प्रश्न सुद्धा पहा. थँक्यू.